नमस्कार, मी डॉक्टर रोहन मोदी, श्री फर्टिलिटी आणि रेवा आय सेंटर जत येथून बोलत आहोत. आज मी तुम्हाला वांध्यत्व म्हणजे काय आणि वांध्यत्वाच्या उपचाराबद्दलची माहिती आज मी तुम्हाला इथे देणार आहे. त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि ही माहिती तुम्ही इतरांपर्यंत देखील पोचवा. आता वांध्यत्व म्हणजे काय? जर लग्नानंतर कुठलेही गर्भनिरोधक न वापरता जर काही 1 वर्षापर्यंत जर काही अपत्य होत नसेल तर त्याला आपण वांध्यत्व म्हणतो. असं जर काही असेल तर लवकरात लवकर उपचार चालू करून नवरा आणि बायको यामध्ये कोणामध्ये दोष आहे हे हुडकून काढून पुढचं ट्रीटमेंट पार्ट घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी जर कुणाला लग्नाच्या 1 वर्षानंतर जर काही अपत्य होत नसेल तर त्याने त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. आता आपण बघू की लवकर निदानाचे महत्त्व. वांध्यत्वामध्ये लवकर निदानाचे महत्त्व काय असते त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. वांध्यत्वामध्ये आता काही ठराविक तपासण्या आलेल्या आहेत, जसे की सोनोग्राफी आहे, रक्त आणि लघवीची तपासणी आहे, त्यामध्ये हार्मोन्सची तपासणी आहेत, काही ठराविक एक्सरेज आहेत आणि मग नंतर सगळ्यात शेवटी जे राहतं त्याला आम्ही लॅप्रोस्कोपी म्हणतो, म्हणजे हिस्टेरो लॅप्रोस्कोपी. तर सुरुवातीला आपण सोनोग्राफी करून बघू शकतो की पिशवी कशी आहे, अंडाशय कसे आहेत. हार्मोन्सची तपासणी करून पिशवी कुठल्या पद्धतीने ती कार्य करते, पिशवीच्या कार्य करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं आपण हार्मोन्सची तपासणी करून त्या पद्धतीने बघू शकतो. फॉलोपियन्स ट्यूब म्हणजे गर्भनलिका जी राहते ती कुठे ब्लॉक आहे का हे बघण्यासाठी आता एक्सरेची देखील सोय आहे, त्याला HSG म्हणतात, हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी. आणि सगळ्यात शेवटी जो येतो आणि तो देखील खूप महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लॅप्रोस्कोपी, हिस्टेरो लॅप्रोस्कोपी. त्यामध्ये दुर्बिणीद्वारे पिशवीच्या आतल्या भागाची आपण तपासणी केली जाते आणि त्यामध्ये काय दोष आढळल्यास त्या पद्धतीने आपण तिथंच ट्रीटमेंट पार्ट पूर्ण करून त्या पद्धतीनं आपण पिशवी नॉर्मल करायचा प्रयत्न करतो. तर जेवढा लवकरात लवकर आपण निदान करून घेऊ तेवढा लवकरात लवकर राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डॉक्टरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सल्ला देतात त्या पद्धतीने त्यांचा सल्ला ऐकून त्या पद्धतीनं पुढच्या सगळ्या तपासण्या करून घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी श्री फर्टिलिटी आणि रेवा IVF जत येथे कार्यरत आहे. तर त्यासाठी तुम्ही इथं भेट द्या आणि पुढच्या निदानाची आम्ही इथं तुम्हाला सविस्तर माहिती सांगेन.